नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर बघा आज सकाळ सकाळ मी दाजी आणि स्वीटी चाललोय बघा बाहेर। तर बाहेर तुम्ही माणसांना कुठं चालले आहे तर आज आहे ना जिथं दाजींना माहिती आहे, दाजी सांगते मला काही इतकी माहिती नाही तिथली, त्याच्यामुळे दाजी घेऊन चाललेत आम्हाला म्हणून दाजी सांगते। ऐका दाजींकडून। मला पण एवढं पक्क माहित नाही, पण तुम्ही जाऊन आलेला आहेत ना? जाऊन हे आपले स्वीटी ही लहान आम्ही लहान होतो स्वीटीला शेंगोला घेऊन गेलते दाजी बघा। पळसदेव म्हणून गाव आहे इथं आपल्या गावा शेजारीच आहे या। तर तिथे एक मंदिर आहे का महादेवाचं आहे ना, पळसनाथ मंदिर, पळसनाथ जुनं पुराण एकदम एकदम प्राचीन जुनं आहे मंदिर। आणि त्या म्हणजे नदीच्या मधोमध्ये ते मंदिर बघा। आता सगळं पाणी आटलेलं आहे तर त्या ठिकाणी जायला येतंय, नाही तर पाणी असल्यावरती तिथं जाता पण येत नाही। आणि असं म्हटलं जातं की तिथं त्या जागेवरती नाही का जो कळस आहे ना त्या मंदिराचा, तर त्या कळसापर्यंत पाणी पोचलं नाही एकदम वरती। आणि तिथं त्या कळसावरती बसून कावळ्याने पाणी पिला नदीचं की हे जग बुडणार आहे असं म्हटलं जातं या। मला पण नक्की माहिती नाही, तर आज पहिल्यांदाच मी चालले बघायला। याच्या अगोदर स्वीटी शंभू ही गेलेली, जाऊन आले दाजी ही, आणि आज आम्ही चालले बघा। तर म्हणलं चला, आहे स्वीटीची मैत्रीण, तिच्या मम्मी पप्पा सगळे येतं, तर चला म्हणलं आपण पण जाऊ, फिरून येऊ आणि तुम्हाला पण दाखवू कसं आहे काय ते नक्कीच दाखवतो तुम्हाला बघा। आणि तुम्ही पण ऐकून असाल तर नक्की सांगा हे खरं आहे का खोटं आहे ते, म्हणजे होय आहे खरं आहे का? खरंच आहे। तिथं वरती बसून हा प्राचीन काळातलं तर आहे, पण म्हणतात बाबा लोक जर हे झालं तर कावळा पाणी पिला तर बुडणार आहे, जग बुडणार आहे, पृथ्वी नष्ट होणार आहे असं म्हणतात, पण माहिती नाही। बघू तिथं गेल्यावरती दाखवते तुम्हाला, तुम्हीच बघा कसं आहे कसं नाही ते लोकेशन नक्कीच बघा। चला रस्ता कसं काय रस्ता आहे, जॅम बसा फक्त, नाही तर घसरलं तर इथंच आपलं होईल कार्यक्रम। चला चला बघा। आता आम्ही ना बिगोच्या पुढे आलोय आणि तिथं त्या मंदिरापाशी ना खायला काहीच घेतलं नाही, त्याच्यामुळे आता नाही एवढं खायला घेतलं नाही घेतले बिस्किट तरी चॉकलेट घ्यायच्यात आणखी, पप्पा वडापाव खात आणि तिकडे ना काहीच नाही बघा खायला, त्यामुळे आपण इथनं घेतलंय। आणखी काय घेते मी, तर सध्या एवढं घेतलं। बांधून घ्यायचं का? फायनली मंदिरापाशी आलोय बघा, आणि असं राहणार रस्ता तर बघा फायनली मंदिरावर पोहोचलोय। आणि इकडे बघा ही ना कीर्तन आहे बघा, कधी काय माहिती त्याचं काम चालू आहे बघा, मंडप वगैरे टाकते तर। आणि इकडे बघा लय म्हणजे लयच येतात बघायला, आले तिथं दर्शनासाठी बघण्यासाठी। इकडे आम्ही ना ही टाकली बघा स्वीटी जिथं कॉलेजला ही बघा, इथून इथंच यायचं होतं गाडीत बसून, त्या नावात बसून गाडीतच म्हणते, गाडी पलीकडच्या साईडला लावून, पण यांनी स्वीटीच्या म्हणजे दाजींच्या मित्रांनी सांगितलं तिथून नाही तर नाव आहे ती। आम्ही बिगवन कडून इकडून येडा इंदापूर म्हणजे इकडून आले, लय लांब येडा मारून आले। तर बघू आता मंदिर हे आपण, चला मंदिर आहे बघा प्राचीन काळातलं। आज इथं म्हटलं जातं की ही मंदिराचा कळस आहे एकदम वरती शेंड्याला, इथं सगळं पाणी असते ना, ही नदी गच्च भरली ना, इथं ब्लॉगर येतात, हा ब्लॉग घेतात बरेच अशी व्हिडिओ ही घेतात, तर आपण पण घेतो या। तर ही कळस आहे ना, इथं बसून कावळा पाणी पिला ना म्हणतात ही जग बुडणार आहे असं म्हणते, काय माहिती पण माहिती नाही, मी तर पहिल्यांदाच आले बघा। आमची फॅमिली तिकडे बसली बघा, जुनं बांधकाम आहे ही इकडे बघा। तर हे सगळं मंदिर कसं आहे कसं नाही ते आज तुम्हाला वरती गेलतो, हा इकडं आत पण गेलतो, इथं पाणी होतं तेव्हा। कसलं दगडाचं काम आहे बरं का, कोरीव काम। हे बघा इकडं सगळ्या शिंपल्या ही आहेत, किती ऍक्टिव्ह दिसतंय। आणि हे सगळं पाण्यात असतं बघा, त्यामुळं कसं झालंय। कुठं इकडं आत जायचं काय? तर इथं कुठं जायचं काय माहिती आतमध्ये, हा मी ना इथं बसलेली, पप्पा इथं बसलेली, सगळी माती बघा इथं, आणि इथं पाणी असतं। इथं काहीच दिसत नाही, इथं म्हणतात शिवलिंग होतं ना, इथं होतं म्हणते, तिथून कुठं नेलं कसलं भारी बघा हे, तर इथून आतमध्ये कुठं अजून आहे काय वरती जायला? काय दिसत नाही इथं, माती काय इथं शिवलिंग होतं नाही, जागा आहे ती मध्ये नेलं ना ते गावामध्ये नेलं,
हे कसं आहे बघ बांधकाम कसं काय आहे दिसत नाही बघा अंधार आहे त्याला. ओके तर हे ठेव. हा, हे. इथं पण लहान लहान देव आहे काय हे? हे सगळं मॅप मध्ये बघितलं ना सध्या इथं पाणी वाटत नाही का नाही पाणी दिसून कसलं भारी दिसतंय आणि इथं सगळं पाणी असतं. जायचं म्हणल्यावरती इथं किती पाणी येतं. आपण बिना चप्पल चालू आहे बघा. बघा पलीकडे पण काहीतरी चालू आहे तिकडं आणि हे असं मंदिर आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं नाव लौकिक करणारं हे प्राचीन मंदिर आता जगभर प्रसिद्ध झालंय. इथं ना सगळी असं युट्यूबर सगळी येतात बघा. सगळे युट्यूबर येतात पण युट्यूबर आहे पण आपल्याला काही इतकी माहिती नाही त्यामुळे आपलं नुसतं मंदिर दाखवते. माहिती आम्ही काढली पण नाही म्हणजे युट्यूबला नाही, प्राचीन शब्द टाकायचा. प्राचीन मंदिर आहे. सगळ्याला कळते ती जुनं मंदिर आहे. हा झालं चाललं यायचं पण इथं पाणी असतं ना, त्याच्यामुळे यायला जमत नाही. मग असं पाणी सगळं कमी झालं ना भरपूर असे इकडून तिकडून लोक येतात बघा बघण्यासाठी इथं आणि व्हिडिओ घेतात कोण ब्लॉग घेतात नाही का पाहिजे तसं बातम्यांसाठी. तर चला हे शिवलिंग आहे ना हा शिवलिंग होतं ना आतमध्ये ते आपण मगाशी गाभारा बघितला शिवलिंगचा. इकडे इकडे लवकर लवकर या. इथं तू बसली होती का नाही? हा इथं बसली होती. ओके इथं पर्सी ठेवलंय. ओके इथं काय आहे बघ. हो एक सोडून दोन दोन आहेत. हो 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 इथं एक बसलंय आणि हो इथं एक हो इथं आलेला तेव्हा दिसला. ते असं बसल्यावरती नाही दिसत दगडाच्या साईडला. इथं असतात काय खेकडे ही काय मावशी? हा नदीमुळे ना इथं बघा इथं ही मावशी बसलेत भेळ हे घेऊन नाही का म्हणजे भेळ बनवून देतात. इकडं पाणीपुरी खायची काय हा का कुरकुरी आणले. हा कुरकुरी घेऊन म्हणली तर का नाही भेटायचं तिथूनच घेऊन आलेत आम्ही. इथं बघा आता मग मी पाणीपुरी खात बसली मस्तपैकी. लय ऊन लागते नको बाबा. दुपारचे 1:30 वाजत आली आणि इथंच आहे बघा आणखी आम्ही फोटो वगैरे शूट केलं आणि आम्ही एवढे आलेत बघा सगळे. कोणच काय नाही. ओके ओके गाणं कोणचं काय गाणं बसलं नुसतं. तर फायनली बघा आता इथं आम्ही सगळं लोकेशन बघितलं साईडने फिरून ही मंदिरात जाऊन आणि थोडा वेळ बसलो आराम केला. इथं भरपूर असं खायलाय पण स्वीटी म्हणली काय भेटायचं नाही. त्यांनी पण म्हणले नाही का तुमचं दाजी म्हणले काहीच भेटायचं नाही. पण इथं बघा या मावशी बसलेत कुल्फी घेऊन. इकडं ही दादा मावशी सगळे बसलेत. काय काय इथं ना वली भेळ आहे पाणीपुरी आहे उसाचा रस आहे आईस्क्रीम आहे सगळं इथं खायला पण काहीच नाही भेटायचं म्हणून आम्ही येतानाच घेऊन आलोय भरपूर खायला. बसलो खाल्लं. इकडे बघा गुरं पण भरपूर आले शेळ्या गुरं इकडं तिकडं बघा भरपूर आले बघा आणि इतकी लोक येतात ना इथं बघायला. तुम्ही पण या नक्कीच बघायला. भारी जुनं प्राचीन काळातलं मंदिर आहे आणि कोरीव काम बांधकाम लय भारी आहे बघा असं या. तर चला आता आम्ही चालले घरी. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि आमचं गाव इथले येते तरी आम्ही इतक्या लांब याला मारून आलो या. चला 5 मिनिटात इथून आलो असतो. तर चला असं आता जातो घरी. दाजी गेलेत गाडी काढायला सगळे इकडे आले बाहेर. ओ घ्या चल खाली ती तू मंडप टाकायचा इथं.